नमस्कार मित्र मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 25 डिसेंबर आणि आज नाताळ आहे. तर या नाताळ विशेष ग्रेट भेट मुलाखतीमध्ये आज पाहुणे आहेत ॲडव्होकेट जॉर्ज परगोर सर. नमस्कार. सर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत. आज जागर मराठी चॅनलवर मला वाटतं नवीन नाही आहेत, तुमच्या अगोदर पण मुलाखती झालेल्या आहेत. मला सांगायचं अत्यंत आनंद होतोय की एक युवा नेतृत्व आणि नुकतीच त्यांची जिल्हा न्यायालय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही निवड झालेली आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याशी चर्चा करायच्या आहेत. सर, नाताळ आहे, काय सांगाल आपल्या जगभरातल्या प्रेक्षकांना आणि सर्व वसईकर बंधू भगिनींना? नाताळ हा जो सण आहे तो असं सांगितलं जातं की ख्रिस्ती लोकांचा सण आहे, परंतु आपण बघितलं तर आता हा सगळ्यांचाच आवडता सण झालेला आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाचा औचित्य साधून हा सण जो आहे तो जगभरात साजरा केला जातो. आपल्या वसईमध्ये देखील आपण बघितलं तर अनेक ख्रिस्ती धर्मीय लोक आहेत आणि ही ख्रिस्ती धर्मीय लोक प्रामुख्याने बघितलं तर ही इकडची स्थानिक लोक आहेत आणि इथली इतर धर्मीय लोकांची सुद्धा गुण्यागोविंदाने इकडे राहत आहेत. त्यांच्यामध्ये एक बंधुत्वाचं नातं आहे आणि ख्रिस्ती लोकांसमवेत ही इतर धर्मीय आमचे बंधू भगिनी जे आहेत ते सुद्धा नाताळचा सण आपला सण म्हणून साजरा करतात. जसं दिवाळीचा सण हे सगळे एकत्र साजरा करीत असतात, तसंच हा नाताळचा सण जो आहे तो सुद्धा हे सर्वजण एकत्रित साजरा करतात. वसई सजवली जाते. प्रत्येक चर्चवरती, पॅरिशवरती नाताळचे गोठे असतात, क्रिसमस कार्निवल्स असतात. नंतर मग आपण क्रिसमस ट्रीज पाहतो आणि मिडनाईट मिसा असते, रात्री मध्यरात्रीची मिसा असते आणि सगळी लोक जी आहेत हा सणाचा आनंद जो असतात ते घेत असतात आणि जगभरात हा सण जो आहे तो सर्वांचाच लोकप्रिय सण आहे. सॅन्टाक्लॉजचं मोठं आकर्षण आहे लहान मुलांमध्ये. तर अतिशय चांगला आणि सगळ्यांना एकत्रित आणणारा, आनंद पसरवणारा, प्रेम पसरवणारा हा सण आहे. जॉन सर, बासिन कॅथलिक बँकेच्या तज्ज्ञ संचालक पदाचा तुमचा एक अनुभव आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? म्हणजे कसा अनुभव होता तो? बॅसिन कॅथलिक बँकेमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून माझी नियुक्ती झाली होती. 1 वर्षासाठी मला स्वीकृत करण्यात आलं होतं आणि ह्या 1 वर्षामध्ये मी जास्तीत जास्त माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या ज्ञानाचा फायदा जो आहे तो बँकेला एका प्रगतीपथावर कशा पद्धतीने आणता येईल त्यासाठी मी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. बोर्ड मीटिंगमध्ये म्हणा किंवा जेथे तेथे मला बँकेच्या ज्या ज्या विभागामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं त्यावेळेस मी गेलो आणि कायदेविषयक जे काही माझे मत होते, जी काही कामं होती, जिथे जिथे त्यांना माझं मार्गदर्शन हवं होतं तिथे मी नेहमी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक चांगला अनुभव मला ह्या माझ्या 1 वर्षाच्या स्वीकृत कालावधीमध्ये आलेला आहे आणि ह्यापुढेही मला आवडेल की माझं असोसिएशन जे आहे ते बँकेबरोबर राहावं आणि मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने बँकेसाठी काम करण्याचा मी प्रयत्न करेन. सर, ही जी अचिव्हमेंट होती खूप कमी वयामध्ये तुम्हाला भेटली, तर काय सांगाल तुम्ही? म्हणजे कुठले असे नेतृत्व गुण त्यांनी बघितले असेल की म्हणजे यू आर जस्ट 40-41 वर्ष वय, कमी वयाचं, आणि त्यांना वाटलं की नाही, असा युवक आपल्याकडे पाहिजे, म्हणजे कायद्याच्या क्षेत्रात असं? आता त्याचं जे श्रेय आहे ते मी आमचे तत्कालीन चेअरमन जे होते रायन फर्नांडिस आणि आमचे जे तेव्हाचं जनहित पॅनल होतं त्या पॅनलचे सगळे संचालक आणि आमचे कोर कमिटीचे सगळे सदस्य ह्यांच्या आवडीमुळे माझी निवड होऊ शकली आणि त्यांनी बघितलेलं की अनेक वेळा म्हणजे जेव्हा संबंधित काही कायदेविषयक जेव्हा प्रश्न निर्माण झाले तेव्हा त्यांनी माझं ओपिनियन घेतलं. तसेच निवडणुकीच्या वेळी सुद्धा काही केसेस वगैरे झालेल्या त्यावेळेस सुद्धा मी पॅनलला आणि बऱ्याच लोकांना, बऱ्याच उमेदवारांना त्यावेळेस कायदेविषयक सहकार्य केलं. त्यांच्या केसेसही मी लढलो आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या होत्या. तसंच समाजसेवेची आवड पहिल्यापासून होती आणि बऱ्याचशा त्या लोकांना त्याबाबतची माहिती होती आणि त्या सगळ्या गोष्टी पाहून त्यांनी माझी तज्ज्ञ संचालक म्हणून निवड केलेली होती आणि ती निवड सार्थकी लावण्याचा मी प्रयत्न केला. तुमची सर नुकतीच जिल्हा न्यायालय सेवाभावी संस्था जी नोंदणीकृत त्याचे तुम्ही अध्यक्ष झालेला आहात, नेमकी याच्या थोडक्यात माहिती की ही संघटना स्थापना, उद्देश या संदर्भात काय सांगाल? जिल्हा न्यायालय सेवाभावी संस्था जी आहे ही 15 वर्ष अगोदर आमचे संस्थापक ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस यांनी त्यावेळी स्थापन केली. त्यावेळेस त्यांचा उद्देश असा होता की जे नवीन आणि भूतपूर्व
वकिली क्षेत्रात येतात त्यांना कुठेतरी चांगलं प्राधान्य मिळावं कामामध्ये. कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावरती राहिला पाहिजे नाही आणि मोकळ्या वातावरणात त्यांना वकील म्हणून काम करता यावं ह्या हेतूनं ती संस्था तेव्हा त्यावेळेस त्यांनी स्थापन केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही संस्था त्यांनी पुढे आणली. आज ह्या संस्थेचे जवळजवळ 200 ते 250 सभासद आहेत आणि एक चांगली संस्था म्हणून ह्या वसई कोर्टामध्ये ही संस्था काम करीत आहे. कोर्टातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण आता आमची नवीन समिती स्थापन झाल्यापासून आम्ही पुढाकार घेत किती आहोत. सदस्य आहेत तुमच्या? आमच्या समितीमध्ये आम्ही 4 सदस्य आहोत. अजूनही आम्हाला काही सदस्य त्यामध्ये घ्यावायचे आहेत, परंतु त्यासाठी योग्य वेळ आली तेव्हा आम्ही त्यांची निवड करू. परंतु कोर्टामधील समस्या अनेक आहेत आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं कुठल्या समस्या असतात? आता सर आपण बघितलं तर वसई कोर्टामध्ये जवळपास सिव्हिल आणि क्रिमिनल या दोन्ही फील्डमधले जवळजवळ 56,000 केसेस आहेत, प्रलंबित आहेत आणि ह्या 56,000 केसेससाठी तसं आवश्यक असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वसई कोर्टामध्ये नाही. आपण बघितलं तर एक कोर्टाचे जे बोर्ड असतात दिवसाचे ते 300 मॅटरचा 250 मॅटरचा बोर्ड असतो आणि आपण बघितलं तर एक 2-3 मॅटर जर फुलफ्लेज चालले कोर्टामध्ये तर पूर्ण दिवस संपतो. मग उर्वरित 297 मॅटर्सला वगैरे जे आहेत त्या तारखा पडतात. त्यामुळे लिटिगंट जे आहेत, पक्षकार जे आहेत ते नेहमी त्रस्त असतात की आमच्या मॅटरमध्ये लवकर निर्णय लागत नाही, निकाली लागत नाही, अशा अनेक समस्या आहेत आणि त्यासाठी मुख्यत्वे करून इन्फ्रास्ट्रक्चरल लॅकुनेज जे आहेत हे जबाबदार आहेत. त्यासाठी शासनानं, प्रशासनानं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. PWD डिपार्टमेंटची महत्त्वाची भूमिका आहे, ज्यांच्याशी आम्ही नेहमीच करस्पॉन्डन्स करीत असतो, परंतु तिथूनही तितकं समाधानकारक सहकार्य मिळत नाही. आता आपण बघितलं तर गेल्या 13-14 वर्षापासून आम्ही नवीन कोर्टाच्या बांधकामासाठी एक जमीन शोधत आहोत. अनेक ठिकाणी बघितलं, परंतु जमीन आम्हाला मिळत नाही. जर एखादी जमीन मिळाली तर त्यावरती काहीतरी तांत्रिक गोष्टी असतात आणि त्यामुळे तो प्रस्ताव जो असतो तोही फेटाळला जातो. आज वसई तालुक्यामध्ये म्हणजे सुसज्ज अशी प्रशस्त न्यायालयीन इमारत होणं हे खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त जजेस इथे पाठवले पाहिजेत. तसं हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे इथे जे जजेस असायला पाहिजेत त्या तुलनेत मला वाटतं इकडे 15 ते 20% जजेस अवेलेबल आहेत. त्यामुळे केसेसचा निपटारा होत नाही आणि ह्या समस्या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं तर कोर्टामध्ये हायजीनची समस्या सुद्धा फार आहे. टॉयलेट्स, शौचालय जी आहेत ती नादुरुस्त झालेली आहे, तिथे स्वच्छता नसते. कोर्टाचा आवार देखील बघितला तो देखील कधी कधी आपण बघितलं तर अतिशय गलिच्छपणा तिथे दिसतो आणि इथे कोणाचंही लक्ष नसतं. अनेक कोर्टामध्ये ब्रीफ जे आहेत त्या कोर्टरूममध्ये ब्रीफ जे आहेत त्या खाली ठेवलेल्या आहेत आणि मग पावसाळ्यामध्ये सुद्धा तिथे खूप प्रॉब्लेम्स होतात. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती केवळ वकिलांनी नाही तर पक्षकारांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि एक चांगली सुसज्ज इमारत ही वसई कोर्टासाठी मिळणं हे खूप आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं लवकरात लवकर काहीतरी पावलं उचललं जाणं गरजेचं आहे आणि आम्ही सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच कोर्टाच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा आम्ही सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करीत आहोत. एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ई फायलिंग, जस्टिस चंद्रचूड बोललेले आहेत की ई फायलिंग आपण प्रमोट केलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक तालुका लेवलला ई फायलिंग अँड फॅसिलिटी सेंटर हे आता बार काउन्सिलच्या सौजन्यानं सुरू केलं जात आहे आणि त्याचं काम केबिन बांधण्याचं आम्ही आता चालू केलेलं आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला म्हणजे सगळ्या पक्षकारांना आणि वकिलांना कमीत कमी दरामध्ये ई फायलिंग जे केसेस आहेत ते करून मिळतील. ती एक सुविधा आता लवकरात लवकर आपल्या कोर्टामध्ये सुरू करण्यात येईल. जॉर्ज सर, आता हे सगळं तुमचं वकिली क्षेत्र आहे, हे सगळं तुम्ही काय वाचता सध्या? काही सिनेमा कुठला बघितलाय आता, वेब सिरीज वगैरे? काय छंद म्हणजे विरंगुळा कसं करता? नाही, तसं काही आता असं म्हणजे बघायला वेळ नाही मिळत आहे, परंतु कधी असं वेळ मिळाला तर मग मी मल्टिप्लेक्स मध्ये वगैरे फॅमिली सोबत जातो आणि सिनेमे वगैरे पाहतो. मागचा कोणता मला वाटतं आम्ही फॅमिली सोबत शाहरुख खानचा जवान हा चित्रपट पाहिला होता. तो एक विरंगुळा असतो आणि मग जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा माझे गावातले काही मित्र असतात, आम्ही सर्वजण एकत्र कधी फिरायला जातो, कधी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो. तो एक विरंगुळा असतो. कट रोलिंग. सर, नाताळ निमित्त काय संदेश द्याल तुम्ही? नाताळ निमित्त संदेश हाच असेल की आपण नाताळ हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा करतो.
येशू ख्रिस्त जसं आपण आपलं जीवन जे आहे ते इतरांसाठी जगला, त्याप्रमाणे आपण त्याच्याकडून काहीतरी प्रेरणा घेऊन एक व्यक्ती म्हणून किंवा एक भारतीय म्हणून आपण स्वतःसाठी जगतोच, पण कधीतरी आपण इतरांसाठी सुद्धा जगून पाहावं, तरच खऱ्या अर्थानं येशू ख्रिस्ताला आपण आत्मसात केलं आणि त्यांचा जन्मदिन साजरा करण्याचा हक्क आपल्याला प्राप्त होईल. तोच संदेश मी देऊ इच्छितो. जॉर्ज सर, नाताळनिमित्त आपली मुलाखत चालू आहे आणि आता एक रॅपिड फायर राऊंड आहे. रॅपिड फायर राऊंड होणार आहे. एक वकील म्हणून एक तुम्ही जिल्हा संघटनेचे आहेत आणि बँकेच्या क्षेत्रातही कार्यरत आहात. तुमचं एक स्वतःचं एक राजकीय मत असतं. तर सध्या जे देशामध्ये नेतृत्व आहे, नरेंद्र मोदीचं नेतृत्व आवडतं की राहुल गांधी? कुठल्या प्रकारचे तुम्ही म्हणजे विचार तुमचे आहेत? नाही, असं त्यावरती काही उत्तर मी देऊ शकणार नाही. प्रत्येक जो नेता असतो त्याची एक विशिष्ट कार्यपद्धती असते आणि त्या कार्यपद्धतीने तो लोकांना जवळ करीत असतो. मोदीजींचं नेतृत्व आपण बघितलं तर गेल्या 10 वर्षापासून म्हणजे आता जवळजवळ त्यांचा दुसरं टर्म संपत आलेला आहे आणि लोकांना त्यांनी आपल्या कार्यापासून प्रभावित केलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे ते सगळ्यांचे आवडते असे नेते झालेले आहेत. मोठं टर्म त्यांना पंतप्रधान पदी म्हणून मिळालेलं आहे आणि चांगली कामं ते करत आहेत. आणि राहुलजींचं सुद्धा बघितलं तर त्यांचं सुद्धा एक विशिष्ट असं व्यक्तिमत्व आहे. अगदी तळागाळातील लोकांपर्यंत जाणं, एक मोठ्या कुटुंबातील आहेत, फॅमिलीतील आहेत, पण तरी सुद्धा तसं कुठलाही त्यांच्या चेहऱ्यावरती तशा पद्धतीचा भाव नसतो की ते एवढ्या मोठ्या कुटुंबातील आहेत भारतातल्या. सगळ्यांची मिळून मिसळून राहतात आणि एक सगळ्यांना जवळ करण्याची एक त्यांची कार्यपद्धती आहे, ती सुद्धा मनाला भावणारी आहे. त्यामुळे दोन्हीही नेते जे आहेत ते माझ्या आवडीचे नेते आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे चर्चेले जाणार आहे म्हणजे एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, कोणाचे विचार आवडतात, कोणाची राजनीती आवडते, राजकारण? तेथेही मी माझं असं काही कोणाच्या बाजूने असं मत देणार नाही. मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नेता जो असतो तो त्याची कार्यपद्धती असते, त्याचे स्वतःचे कार्यकर्ते असतात आणि त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्या नेत्याविषयी आदराचं स्थान असतं. देवेंद्रजींचं नेतृत्व आपण पाहिलेलं आहे, एकनाथजींचं आपण नेतृत्व बघत आहोत. दोघांनी त्यांच्या कार्याने लोकांना प्रभावित केलेलं आहे. त्यांचे वेगळे समर्थक आहेत. त्यामुळे दोघांनाही मी माझंच मानतो, जवळचे आहेत आणि त्यांनी चांगलं काम महाराष्ट्रासाठी करावं. शेवटी चांगलं काम झालं पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे आपल्या राज्यामध्ये, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. चांगले रोजगार निर्मिती. जॉर्ज सर, तुम्हाला वकिलीत रमायला आवडतं, राजकारण की समाजकारण? कुठलं डोमेन तुम्हाला जास्त आवडतं? मला वकिली ही माझं पॅशन आहे आणि वकिलीमध्ये मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे मी कुठेही समाजकारणात असलो, मला राजकारणात असलो तरी सुद्धा वकिलीपासून मी काही स्वतःला अलिप्त करू शकणार नाही. मी नेहमीच एक वकील म्हणून समाजामध्ये माझं नाव करण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याचबरोबर समाजसेवा, कारण आपण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजाशी आपली काहीतरी कटिबद्धता असतेच. त्यामुळे समाजाला आपण वकील म्हणून काहीतरी दिलं पाहिजे, एक व्यक्ती म्हणून काहीतरी दिलं पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून मी समाजसेवा करीत असतो. सर, आपलं जे चॅनल आहे जागर मराठी चॅनल, हे मराठी भाषा संवर्धन प्रसाराचं काम करतं. तुम्ही चॅनलला नाताळनिमित्त मुलाखत दिली आणि आमचे मित्र आहेत, तुमचे मित्र आहेत, अनिलराज रोकडे पत्रकार संघाचं. त्यांचे हा 24वा लिलाही दिवाळी अंक मी तुम्हाला भेट देत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.